एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकरी संवाद सभा कार्यक्रम संपन्न। विक्रांतजी भुरिया, प्राध्यापक वसंत पुरके यांची प्रमुख उपस्थिती। गडचिरोली येथे दिनांक 25 जुलै 2026 रोजी सुमानंद सभागृह येथे गडचिरोली येथे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील काही गावाच्या जमिनी विमानतळासाठी मागत असून त्याला आदिवासी बांधवांचा विरोध असल्याने शेतकरी संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला केंद्रीय आदिवासी विभाग काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांतजी भुरिया तसेच प्रदेश आदिवासी विभाग काँग्रेसचे अध्यक्ष प्राध्यापक वसंत पुरके, विश्वजित कोवासे जिल्हाध्यक्ष गडचिरोली, रामदास मसराम, आमदार आरमोरी, माधुरी मडावी, अजय घोडाम, नितेश राठोड, युवा जिल्हाध्यक्ष अजय आत्राम, माजी खासदार व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी संवाद सभा घेण्यात आली। यावेळी काँग्रेस पक्षाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। कार्यक्रमात आदिवासी समाजाच्या विकासासंदर्भातील विविध प्रश्न, संघटनात्मक बळकटी आणि आगामी उपक्रमांवर मार्गदर्शन करण्यात आले। उपस्थित मान्यवरांनी कार्यकर्त्यांना संघटन अधिक सक्षम करण्याचे आवाहन केले। शेतकरी संवाद सभेला गडचिरोली तसेच परिसरातील काँग्रेसचे तसेच आदिवासी विभाग काँग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले। मुख्य संपादक विनोद माहुरे सह विदर्भ प्रतिनिधी आनंद अवचा। मला कोण आहे? आम्ही आहोत। जर आमची जमीन तुम्ही हिरावून घेतली तर तुम्हाला फेटाळल्याशिवाय राहणार नाही। भूमिका तुम्ही आम्ही घ्या। विमान बांधा तुम्ही, पण तिकडे बांधा। विमानाने कोणाचा फायदा होतो? कोल माइन्सवाल्यांचा, अदानीचा, अंबानीचा। रेल्वे कोणी विकली? काँग्रेसच्या काही विमाने रेल्वे कोणाला विकली? अदानीला, अंबानीला। अशा प्रकारचा मूर्खपणा करायचा नाही। आणि म्हणून राहुलजींनी ठणकावून सांगितलं साहेबांना की लाख काय करा, मी देखील या राज्याचा आदिवासीचा प्रांताचा अध्यक्ष आहे आणि माझे इंडियाचे कोण आहे? आम्हाला चांगलं ऑपरेशन करणार आहे, सर्जन आहे। सर्जन माहित आहे तुम्हाला? याचा पाठ कापण त्याला लावून द्या, याचा मेंदू त्याच्या मेंदू, त्याचा मेंदू याच्या मेंदू। कारण मोदी साहेब काय म्हणाले? माणसाच्या घरावर हत्तीचं डोकं सुद्धा बसवता येते। बसवता? डुकराचं बसवता? त्याच्या डोक्यात डुकराचं बसवून टाका। पण अशा प्रकारचा मूर्खपणा आम्हाला करायचा नाही आणि म्हणून आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत। मातीत मातीत तिफन चालते, तिफन चालते, काटा पायात रुतते, लाल रगत सांडते, मग हिरवं सफन फुलते। शेतकरी या सगळ्या लोकांना खाऊ पिऊ कोण घालतो? शहरातल्या लोकांचं लक्ष लाल फिराचं काम कोण करतो? आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की राहुलजींनी ठरवलेलं आहे की कुठल्याही माणसाच्या स्वातंत्र्यामध्ये आम्हाला अडथळा निर्माण कर। दिवाकर तुम्ही बोलले आहे की नाही? आमचे मराठी सर बोलले। तुमच्या सगळ्यांच्या भावना मला माहित आहे।